भयंकर भव्य मूर्ति परिभक्ता सीताई काशी क्षेत्री वासुदा तुम इंद्राधिकारी तुझा तुम चितनाधिकारी नाम स्मरणे पळती पिशाचा जिवारी भारतीनो वायु भावे काल भैरवाना देवाना धूपं दीपं दर्शयामि नैवेद्यं दुग्धवटिका नैवेद्यं समर्पयामि प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि मध्ये पाणिमुद्रापूषणं हस्तमुख प्रक्षालनं फलं ताम्बूलं सुवर्णपुष्पार्थे द्रव्यदक्षिणान् समर्पयामि परिपूर्णं सर्वं वेदोक्तं सचराचरं तस्मात् प्रदानेन सफलास्य मनोरथः श्रीफलं समर्पयामि गीतार्थे वाद्यार्थे छात्रार्थे चामरार्थे अलंकारार्थे सर्वोपचारार्थे अक्षतां समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्करोमि। अष्टमीची यात्रा लोणंद नगरीमध्ये पूर्ण थाटामाटात सुरू होते। तसेच 8 वाजता नीरा नदी स्नान करून तिथं सर्व आरती किंवा अभिषेक होऊन तिथून मंदिरात येऊन मंदिरात आल्यानंतर इथं देवाचं हे घेऊन मानाचं ताट घेऊन तिथं पूर्ण पोशाख भैरवनाथ डोंगरावरील तसेच गावातील नाथ मस्कोनाथ योगेश्वरी त्यांचा सर्व पोशाख तिथं आल्यानंतर अभिषेक होऊन त्याचा पोशाख पूर्ण केला जातो। आज हे पूर्ण झाल्यानंतर रात्री 12 वाजता पूर्ण गावामधून देवाचा छबिना हे पूर्ण गाव अख्ख्या गावाला वेढा मारून पुन्हा इथं छबिना आपल्या मारुती मंदिराच्या पाठीमागं पहाटेपर्यंत म्हणजे दिवस उगवतो पहाटेपर्यंत छबिना चालत असतो। त्याचप्रमाणे उद्या दिनांक 8 रोजी मनोरंजनाचे कार्यक्रम बाजारतळ इथं होतात। तसेच संध्याकाळी देवाच्या यात्रेनिमित्त कुस्त्याचा फड ह्यो आयोजित गोटेमाळ येथे भवानकिया मंदिरामध्ये भवानकिया शेतामध्ये होत असतो। त्याचप्रमाणे परवा दिनांक तुळजा भवानीच्या काट्या त्या शासन काट्या या लोणंद नगरीमध्ये येते आणि त्या लोणंद नगरीमध्ये पूर्ण भक्तिभावाने इथं
जल्लोषात असं स्वागत केलं जातं। प्रवीण रावळ यांच्या इथं थांबून तिथून ते सुरुवात होती। त्याचप्रमाणे जुनी पेठ, नवी पेठ, तानाजी चौक या मंदिरापासून, भैरवनाथ मंदिरापासून मस्कोनाथ मंदिर, भवानी माता येथे पूर्ण त्या नारळाचे मान वगैरे केले जातात आणि त्याच्यानंतर बाजार तळामार्गे काटेचं मार्गस्थ होतात। त्याचप्रमाणे त्याच्यानंतरही आम्ही काही मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत। इतरही शेतकऱ्याच्या माध्यमातूनही कार्यक्रम ठेवलेले आहेत। बैलगाड्या शर्यती असो किंवा इतर काही कार्यक्रम असे हे पूर्ण करून यात्रा ही चांगल्या प्रकारे आणि सर्व गावकरी, इतर शेळके पाटील असतील किंवा क्षीरसागर असतील, पूर्ण गावाचेच हे काल भैरवनाथ हे प्रसन्न होणारा असं ग्रामदैवत आहे। त्यामुळं या ग्रामदैवताला पूर्ण हे गाव किंवा